मुंबईकरांच्या धावपळीच्या आयुष्याला संजीवनी देणारा आणि थकलेल्या मनाला तरतरी देणारा आपला हक्काचा चहा आता महाग व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य रस्त्यावरती आपल्याला चहाची डबरी दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला चहा प्यावीशी वाटते. आता ती चहा महाग झाली आहे. चहामध्ये जी साखर असते ती प्रति किलो 40 ते 50 रुपये किलो दराने होती, मात्र तिने आता 60 पार केले. त्यामुळे हे साखरेचा हा गोडवा आता मुंबईकरांना कडू व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे हे मुंबईकरांचं हे बजेट आता हळूहळू कोलमडायला सुरुवात झाली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेहमीच चहाच्या डब्यावरती गर्दी असते. मात्र ती गर्दी आता महागाईच्या चटक्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसायला सुरुवात झाली. नेहमी ही 10 रुपयाला मिळणारा चहा आता 12 ते 15 रुपयाला मिळतोय. आता बघू शकतो की नेहमीच मुंबईच्या गल्लोगल्ली टपऱ्यांवरती, नाक्यावरती चहाच्या टपरीवरती नेहमी गर्दी असते आणि आता गर्दीला हा चहाचा जो गोडवा आहे तो आता कमी व्हायला सुरुवात झाली. आपण दुकानदारांशी बोलणार आहोत. किती दर वाढवले चहाचे? 2 रुपये वाढवले. 2 रुपये वाढवले. आधी किती होते? आधी 10. काय नेमकं कारण दर वाढवणे? साखर आणि गुळचा भाव वाढला म्हणून. साखर आणि गुळाचे भाव वाढले. त्यामुळे साखर आणि गुळाचे भाव वाढल्यामुळे हे 10 रुपयाला मिळणारा चहा आता 12 रुपयाला आणि ही काही ठिकाणी 15 रुपयाला मिळतो. त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा आता हा साखरेचा फटका कडू आणताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी चर्चा रंगायची चहाच्या डबरी होती, त्या चर्चेमध्ये आता अजून चहाच्या दरात जी वाढ झाली त्याची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किशोरसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. मी 65 वर्षापासून चहा पितात, म्हणजे 65 मध्ये 5-7 वर्ष होते. बरोबर. तुम्ही ज्या चहा प्यायला सुरुवात केली बाहेर नाक्यावरती, बरोबर. काय दर होता चहाचा त्यावेळी आम्ही तेव्हा आलो तेव्हा 1 रुपये होता. 1 रुपया होता. ते 1 रुपयाला चहा मिळत होती. त्या साखरेचा दर काय होता? त्यावेळी 16-17 रुपये किलो होता. 16 रुपये किलो होता. आता तुम्ही तो 1 रुपयाला मिळणारा चहा आता 12 रुपयाला 15 रुपयाला खरेदी करतो. काय वाटतं, काय सांगाल? आता काय वाढणार, असं साखरेचा भाव वाढला त्याच्यामुळे काय ते चहाचे भाव वाढले. त्याच्यावर साखरेचा भाव वाढला तर चहाचा गोडा कमी होणार आहे का? तेवढंच काय लागणार आहे? चहा तेवढीच आहे. चहा तेवढीच आहे. कधी कधी वाटतं का, विचार करतो मनावर, नको आता 10 रुपयाला मिळणार? असं काय नाही, चहा पिणारं ते पितोच चहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.